याच्यामध्ये करिअरमध्ये मुलांना थोडंसं अनस्टॅबिलिटी वाटते, त्याच्याबद्दल तुझं काय मत? कॉम्पिटिशन जास्त झाले ना, त्यामुळे जॉब मिळणं खूप अवघड झाले. कॉम्पिटिशन जास्त आहे, जागा कमी निघतात. सो जॉबला खूप डिफिकल्टी होत्या, त्यामुळं जास्त करून जॉब पडकून बघत नाही जाता बरं. बिझनेस लाईनमधलं माहिती नाही आहे, नॉलेज नाही आहे की बिझनेस म्हणजे काय असतं. त्यांना फक्त एक 20,000 जॉब 25,000 जॉब ह्याचंच माहीत आहे. त्यामुळे बिझनेस लाईनला काय असतं, त्याच्या मागं काय असतं, बिझनेस कशासाठी करायचा असतो हे माहीत नाही, त्यामुळे त्यांना नाही माहीत. काय सांगशील दीदी, काय तुझं मत आहे? जॉब करायचं आहे तुला करिअर करताना की बिझनेस करायचं, कशा दृष्टीनं तू बघतेस याकडं? आत्ता सध्या मी इंजिनिअरिंगच्या फील्डमध्ये आहे, तर माझा विचार असाच असेल की मी फर्स्ट स्टार्टिंगला तर जॉब घेईल, कारण की एक्सपिरियन्ससाठी, आणि ऑफकोर्स मुलगी असल्यामुळे तर स्टार्टिंगला बिझनेसचं डोक्यात घेणं थोडं हेच आहे. एक्सपिरियन्स हवा. जर बिझनेस स्टार्टअप करायचा असेल तर इंडस्ट्रीमध्ये काय चालतं काय नाही यासाठी चांगले जॉब अपॉर्च्युनिटीज इम्पॉर्टंट आहेत, तर त्याकडेच आत्ता फोकस आहे. तसं गर्ल्सचं म्हटलं तर मुलींना जास्त अपॉर्च्युनिटीज भेटायला पाहिजेत, हे तर माहीतच आहे सगळ्यांना. तर लाईफ पार्टनरचं म्हटलं तर ते पण असे असायला पाहिजेत की मुलींना सपोर्ट करतील पुढे जाण्यासाठी, त्यांचे पण ड्रीम्स असतात. दॅट्स इट. म्हणजे मला तर स्वतःला बिझनेसच करायचा आहे, पण लोकांना जॉब का पाहिजेत, कारण समोरचे म्हणजे घरच्यांचं प्रेशर किंवा सोसायटीचं प्रेशर आहे. प्रेशर असं काय नसते, तर तुम्हाला तुमच्या याच्यावर डिपेंड आहे. तुम्ही तुमचं जॉब म्हणत असेल तर तुम्ही जॉब पण करू शकता, बिझनेस म्हटला तर बिझनेस पण करू शकता, पण तुमच्या याच्यावर आहे. तर तुम्ही तुमच्या हॉबीलाच प्रोफेशन करून तुम्ही बिझनेसच म्हणत असेल तर बिझनेस केला तर 100% तुम्हाला यश येणार. बिझनेसला प्रेफरन्स येते, कारण की जॉब आता जास्त तर भेटत नाही, आणि स्वतःहून मुलींना पण की नाही त्यांचं बिझनेस ओपन करायला पाहिजे. जॉबमध्ये एवढं प्रॉफिट नाही होणार, बिझनेसमध्ये जास्त प्रॉफिट होणार ना. जॉबमध्ये कसं वयाच्या 40-50 नंतर आपल्याला जास्त गव्हर्नमेंट भेटलं तर जास्त आपल्याला पेमेंट मिळणार ना. तर बिझनेसमध्ये आपण जास्त प्रॉफिटेबल आहे बिझनेस जॉबपेक्षा, तर बिझनेसच. म्हणजे मेडिकल फील्डमधून तुम्ही आता स्वतःचा बिझनेस उभा करू पाहिजे. आणि फूड इंडस्ट्री अशी आहे की त्याला मरण नाही आहे, म्हणजे लोक जरी मरायला जरी टेकली तरी खाल्ल्याशिवाय हो. नमस्कार, मी संघवी राजवर्धन. कोल्हापूर टी व्हीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. इकडं तिकडं फिरत असताना आता कोल्हापूर टी व्हीसमोर एक विषय आला आहे, तो म्हणजे तरुणांचा. आजची कोल्हापूरची तरुणाई आपण पाहिली तर बिझनेस आणि जॉब याच्या मागे धावताना दिसते आहे, आणि सध्या त्यांचं माइंडसेट काय आहे ते आपण आज पाहणार आहोत या आजच्या एपिसोडमध्ये. आपण पाहतोय की रोज बातम्यांमध्ये हे तरुण मंडळी नैराश्यामध्ये येतात किंवा स्ट्रेसमध्ये येतात, आपल्याला जॉब मिळत नाही किंवा आपला बिझनेस सेट होत नाही किंवा एज्युकेशन झाल्यानंतर पुढं काय करायचं हे सगळं पाहत असतात, आणि या स्ट्रेसमध्ये वेगवेगळे विचार करत असतात, त्यामध्ये जीवघेण्या घटनासुद्धा घडत असतात, आणि हे सध्या वाईट परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. तर एकूणच कोल्हापूर टी व्हीनं हा एक विषय समोर घेतलेला आहे, आणि कोल्हापूर टी व्हीमध्ये जे आत्ता शिकतायत मुलं त्यांचं पुढचं करिअरच्या दृष्टीनं त्यांनी काय विचार केला आहे हे जाणून घेण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आपण करतोय. तर चला पाहूयात. येस, एनर्जी आहे का, जोश आहे का? काय करताय तुम्ही? BCA करतोय. BCA. तुला जॉब करायचा आहे की बिझनेस करायचा आहे, काय आहे तुझं? जॉब करायचा आहे आम्हाला, डाटा ॲनालिसिस. कारण काय किंवा काय तुला आवडतं? कोडिंग आवडते, सो होय. सध्या जॉब आणि म्हणजे याच्यामध्ये करिअरमध्ये मुलांना थोडंसं अनस्टॅबिलिटी वाटते, त्याच्याबद्दल तुझं काय मत? कॉम्पिटिशन जास्त झाले ना, त्यामुळे जॉब मिळणं खूप अवघड झाले. कॉम्पिटिशन जास्त आहे, जागा कमी निघतात. सो जॉबला खूप डिफिकल्टी होत्या, त्यामुळं जास्त करून जॉब पडकून बघत नाही जाता बरं. होय. तुझं काय मत आहे? बिझनेस. काय बिझनेस करायचं? इम्पोर्ट एक्सपोर्ट. इम्पोर्ट एक्सपोर्ट. एज्युकेशन काय तुझं? BCAला BCA. फर्स्ट काय इयर. वाटतं तुला की आता मुलांकडे जॉब नाही किंवा काय काय वाटतं? जॉब नाही, त्याच्यामुळं वैयक्तिक काय तर करायचं. करिअरमध्ये तुझ्या काय करायचं आहे? जॉब करायचा आहे, बिझनेस करायचा आहे, काय वाटतं? बिझनेस करायचा. का बिझनेस असं वाटतं आता सध्या? आवडतं आमचं, म्हणजे आधीपासून त्या लाईनमध्ये असल्यापासून आवडतं ते. तुझ्या आजूबाजूचे मित्र परिवार असतील तर ते त्यांचं माइंडसेट सध्या काय आहे? जॉब करायचं आहे, करिअर, कारण त्यासाठी जॉब कारण की त्यांना अजून त्या बिझनेस लाईनमधलं माहिती नाही आहे, नॉलेज नाही आहे की बिझनेस म्हणजे काय असतं. त्यांना फक्त एक 20,000 जॉब 25,000 जॉब ह्याचंच माहीत आहे. त्यामुळे बिझनेस लाईनला काय असतं, त्याच्या मागं काय असतं, बिझनेस कशासाठी करायचा असतो हे माहीत नाही, त्यामुळे त्यांना नाही माहीत.
तर इकडे आपल्या बहिणी आहेत, त्यासुद्धा सध्या शिकतायत. आपण त्यांचं सुद्धा मत विचारून घेऊया. काय सांगशील दीदी, काय तुझं मत आहे? जॉब करायचं आहे तुला करिअर करताना की बिझनेस करायचं? कशा दृष्टीनं तू बघतेस याकडं? आत्ता सध्या मी इंजिनिअरिंगच्या फील्डमध्ये आहे. तर माझा विचार असाच असेल की मी फर्स्ट स्टार्टिंगला तर जॉब घेईल, कारण की एक्सपिरियन्ससाठी. आणि ऑफकोर्स मुलगी असल्यामुळे तर स्टार्टिंगला बिझनेसचं डोक्यात घेणं थोडं हेच आहे. बट नंतर जॉब करून थोडा एक्सपिरियन्स गेन करून मार्केटमध्ये काय हायलाईट्स आहेत, काय आहे ट्रेंडिंग बघून मी बिझनेसच्या ह्याच्यात उतरायचं हे विचार करेन. कारण की लगेचच स्टुडंट लाईफनंतर स्ट्रेसफुल म्हणजे बिझनेसची एवढी आपल्याला आयडिया नसते. आणि फॅमिली बॅकग्राऊंड पण असं नाही आहे की बिझनेसकडून पूर्ण आलेलं आहे वगैरे असं. आणि जरी असलं तरी बिझनेस तो वेगळा पडतो. जर गर्ल्सचा करायचा म्हटलं तर तो वेगळा पडणार आणि घरचा जो आहे बॅकग्राऊंडचा तो वेगळा पडणार. सो मी जॉब नंतरच बिझनेसच्या ह्याच्यात हे करायला बघेन. म्हणजे स्वतः सेल्फ कॉन्फिडन्स आल्याशिवाय तुला स्वतःचा असं बिझनेस थोडा एक्सपिरियन्स वगैरे घ्यायला लागेल. जे काही साईडला एन्व्हायरमेंट आहे ते मला पूर्ण सेट झालं पाहिजे. डायरेक्ट मी पडू शकत नाही त्यात आणि परत नंतर त्यात तोटा होण्यापेक्षा आधी एक्सपिरियन्स घेऊन काम केलेलं की कधीही चांगलं राहील माझ्यासाठी. मोस्टली गर्ल्स आहेत त्या जॉबकडे जास्त वळण्याचं बघतात आणि बॉईज जे आहे त्यांचा बिझनेस माइंडसेट असतो. फॅमिली बॅकग्राऊंड वगैरे सगळा जॉबमध्येच जॉबमध्ये. तुला असं नाही वाटत फॅमिलीचं इकडे आहे तर आपण थोडा वेगळा विचार करा बिझनेस? आजकालचं कॉम्पिटिशन पण खूप झाले, कुठं काय बिझनेस टिकेल ते काय सांगता येत नाही वगैरे. सध्या तर मी BTech म्हणजे BE करायला लागले कम्प्युटर सायन्समध्ये. तर सध्या बिझनेसपेक्षा जॉबवर जास्त फोकस आहे आणि आफ्टर दॅट बिझनेसकडे लक्ष देणार. म्हणजे एकदा की जॉबमध्ये आपण सेट झालो, एकदा एक फायनान्शियल झालो की आपण जॉब फायनान्शियल झालं की आपण जॉब करू शकतो बिझनेस. थोडा पण एक्सपिरियन्स आता फॅमिलीचा पैसे घेऊन ते जॉब सक्सेस नाही झाले, बिझनेस सक्सेस नाही झाला तर मग ते वेस्ट आहे. मग त्यापेक्षा आधी जॉब करून एक फायनान्शियल सेट होऊन मग बिझनेसकडे गेले तर एक्सपिरियन्स हवा. जर बिझनेस स्टार्टअप करायचा असेल तर इंडस्ट्रीमध्ये काय चालतं काय नाही यासाठी चांगले जॉब अपॉर्च्युनिटीज इम्पॉर्टंट आहेत. तर त्याकडेच आत्ता फोकस आहे. तसं गर्ल्सचं म्हटलं तर मुलींना जास्त अपॉर्च्युनिटीज भेटायला पाहिजेत, हे तर माहीतच आहे सगळ्यांना. तर लाईफ पार्टनरचं म्हटलं तर ते पण असे असायला पाहिजेत की मुलींना सपोर्ट करतील पुढे जाण्यासाठी. त्यांचे पण ड्रीम्स असतात. दॅट्स इट. तर तुम्हाला जॉब करायचा आहे की बिझनेस करायचा आहे? काय तुमच्या डोक्यात प्लॅन काय आहे? 2-3 वर्ष तरी जॉबच करायचा आहे, नंतर मग ठरवणार त्या ह्याच्यावर किती पेमेंट पडेल वगैरे त्याच्यावर ठरवणार की स्वतःचं काय चालू करू शकतो की. हां, पण डोक्यात सध्या जॉबचं आहे? हां, सध्या जॉबचा आहे. आत्ता सध्या तू इंजिनिअरिंग करतेस, तुला जॉब करायचा आहे की बिझनेस करायचा आहे? काय तुझं माइंडसेट आहे? जॉबच. बिझनेस करायचं पण डोक्यात आहे, पण परिस्थिती कसं बिझनेसला अमाऊंट जास्त पाहिजे. मग त्यामुळे आधी जॉबमधून जेवढं इन्कम साठवता येईल तेवढं, जर झालेच तर बिझनेस. जर चांगलंच असं जॉब पॅकेज भेटलं तर मग जॉबच. त्यातून झालं तर करायचं बिझनेस. म्हणजे तो ऑप्शन ठेवलं, झालं तर. आपल्या कोल्हापूरमध्ये तरुणांची संख्या भरपूर आहे आणि बेरोजगार तरुण भरपूर आहेत. रोजगाराच्या संधी नाहीत असं म्हणतात. मग काही जण बिझनेसकडे वळत आहेत, काही जण पर्टिक्युलर मला जॉबच पाहिजे असं म्हणून बसलेले आहेत. तुझं काय मत आहे? तुला जॉब करायचा आहे बिझनेस करायचा आहे? माझं वैयक्तिक मत आहे म्हणजे जे आपण करू शकतो म्हणजे ज्यात आपलं पोटेन्शियल आहे तिथं जावं. म्हणजे मला तर स्वतःला बिझनेसच करायचा आहे, पण लोकांना जॉब का पाहिजेत? कारण समोरचे म्हणजे घरच्यांचं प्रेशर किंवा सोसायटीचं प्रेशर आहे. म्हणजे काय की कुठं लग्न जर करायचं असेल तर त्याला म्हणजे पुढच्यांना ट्रस्ट होत नाही की बिझनेस आहे की पुढे हे होईल, म्हणजे चालेल नाही चालेल, मग ते ट्रस्ट ठेवत नाही. मग जर जॉब असेल एक तर ते ट्रस्ट जास्त भेटतो. म्हणून जॉबसाठी आहे. खरं माझा प्रेफरन्स बिझनेससाठीच आहे. प्रेशर असं काही नसते. तर तुम्हाला तुमच्या याच्यावर डिपेंड आहे. तुम्ही तुमचं नुसतं जॉब म्हणत असेल तर तुम्ही जॉब पण करू शकताय. बिझनेस म्हटला तर बिझनेस पण करू शकताय. पण तुमच्या याच्यावर आहे. तर तुम्ही तुमच्या हॉबीलाच प्रोफेशन करून तुम्ही बिझनेसच म्हणत असेल तर बिझनेस केला तर 100% तुम्हाला यश येणार. पण नुसतं जॉब म्हणून घरात्यांच्या याच्यावर बसून जॉब म्हटला पण 9 to 5 आहेच की. स्कूल 9 to 5 केलं, कॉलेज 9 to 5 केलं, जॉबमध्ये तुमचं 9 to 5 आहे. पण तसं करून चालणार नाही. तुम्हाला जर काहीतरी तुमच्या ड्रीम्स पूर्ण करायचे असेल, हे करायचं असेल, जॉब पण करा, पण एक्सपिरियन्ससाठी जॉब तुम्हाला कंपल्सरी पाहिजे. आणि बिझनेस करायचा म्हटलं की एक्सपिरियन्स महत्त्वाचा आहे. त्यामुळे तुम्हाला शक्यतो तरी बिझनेस करावा माझं असं हे आहे. तर इथं काही आपल्या मैत्रिणी आहेत, आपण त्यांना विचारूया की त्यांच्या करिअरबाबत त्यांचं काय त्यांनी ठरवलेलं आहे किंवा त्यांचं काय ध्येय आहे. मैत्रिणी आहे, मला सांग की मुली आत्ता किंवा मुलं विचार करत आहेत करिअरच्या बाबतीत असेल किंवा बिझनेसच्या बाबतीत असेल. प्रत्येकाचं परसेप्शन किंवा प्रत्येकाचं थॉट थिंक वेगळे आहे.
तुझं काय मत आहे? तुला जॉब करायचा आहे, करिअर करायचं आहे, कसं बघतेस तू या करिअरच्या, म्हणजे करिअर करायचं, बिझनेस करायचं आहे की जॉब करायचं आहे, कसं बघतेस करिअरकडे? बिझनेसला प्रेफरन्स देते, कारण की जॉब आता जास्ती तर भेटत नाही आणि स्वतःहून मुलींना पण की नाही त्यांचं बिझनेस ओपन करायला पाहिजे. जॉबमध्ये एवढं प्रॉफिट नाही होणार, बिझनेसमध्ये जास्त प्रॉफिट होणार ना. जॉबमध्ये कसं वयाच्या 40-50 नंतर आपल्याला जास्त गव्हर्नमेंट भेटलं तर जास्त आपल्याला पेमेंट मिळणार ना. तर बिझनेसमध्ये आपण जास्त प्रॉफिटेबल आहे बिझनेस जॉबपेक्षा, तर बिझनेसच. इथं एक तरुणी आहे जी स्वतःचा बिझनेस सुरू करण्याचं स्वप्न पाहते. आपण तिचं सुद्धा मत जाणून घेऊया. काय सांगशील, म्हणजे जॉब आणि बिझनेस याच्यामध्ये तुला काय बरं? ॲक्च्युली माझं फर्स्ट टाईम म्हणजे माझं BSc प्लेन BSc झालं. म्हणजे मला पण अशी म्हणजे 12वी नंतरनं हे नव्हतं की आपण कोणत्या साईडला जावं किंवा काय, म्हणून प्लेन BSc केलं. त्याच्यानंतरनं मग पुढं जशी माझी ग्रोथ झाली, म्हणजे मी कोल्हापूरमध्ये आले पुढच्या शिक्षणासाठी, म्हणजे ॲज अ PGD MLT करण्यासाठी. मग त्याच्यानंतर PGD MLT झालं. असं नाही की त्या जॉबमध्ये सॅटिस्फॅक्शन नाही आहे, खूप सॅटिस्फॅक्शन आहे, पण ॲज अ इंडिव्हिज्युअल म्हणजे मला स्वतःचं काहीतरी करायचं होतं, जिथं की मी स्वतः माझं काहीतरी हे होईल. मग सो आम्ही म्हणजे माझ्या भावाच्या म्हणजे आम्ही पार्टनरशिपमध्ये करायला लागलो आहे. आमचा कॅफे ओपन करत आहे आम्ही, म्हणजे राधा कॅफे इचलकरंजीमध्ये. तर त्यासाठी आता आम्ही प्रयत्न करतो आहे, किंवा म्हणजे असं नाही की बिझनेसमध्ये चांगलं आणि जॉब म्हणजे वाईट, असं काही नाही. म्हणजे ज्याची त्याची इच्छा असते. म्हणजे मेडिकल फील्डमधून तुम्ही आता स्वतःचा बिझनेस उभा करू पाहताय. आणि फूड इंडस्ट्री अशी आहे की त्याला मरण नाही आहे. माझी आवड पहिल्यापासून बिझनेसमध्येच आहे. मी एक्सपोर्ट इम्पोर्टचे क्लास केलेले आहेत तसे, आणि आता डेअरी सायन्सला आहे मी. तर डेअरी सायन्सची आता ग्रोथ बघता तर त्याच्यामध्ये मला पुढं बिझनेसच करायचा आहे. आणि बिझनेसमध्ये आपणच आपले मालक असतो, आपल्यानुसार आपणही काम करतो आणि आपल्यानुसार आपली डेव्हलपमेंट करू शकतो. त्याच्यामुळे मला बिझनेस करायलाच आवडतो. जॉब, बिझनेस, काय करिअरबद्दल काय मत आहे, काय ध्येय आहे? मला बिझनेसच करायचं आहे, कारण ना जॉबमध्ये जरी आपल्याला शाश्वती असली तरी आपल्या मनासारखं नाही करता येत. काहीतरी इनोव्हेटिव्ह आयडिया आपल्याला इंट्रोड्यूस करायची, जसं हा बोलला तसं आपल्याला ह्याच्यामध्ये बिझनेसमध्ये करता येतं. माझं पण डिपार्टमेंट डेअरी सायन्स आहे. त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळं, आता माझं स्वतःचं टॉपिक मिष्टी दहीवर आहे. जर रेग्युलर मिष्टी दही असतं त्यात शुगर असते, शुगरचे म्हणजे असे आपल्यावर हार्मफुल इफेक्ट होतात. आताचे जे डायबिटिक पेशंट आहेत ते शुगर प्रेफर करत नाहीत. तसं आपण त्याच्यात जॅगरी इंट्रोड्यूस केला किंवा नवीन काहीतरी टाकलं तर ती लोक घेऊ शकतात, म्हणजे त्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. असे बरेचसे म्हणजे बऱ्याचशा वेळेनं त्यात आपण इनोव्हेशन करू शकतो. तसं मला डेअरीमध्ये काहीतरी करायचं आहे. असं खूप छान. तुझं? माझं डिपार्टमेंट व्हेजिटेबल सायन्स आहे. आमच्या व्हेजिटेबल सायन्सला पण खूप सारे स्कोप आहे बिझनेससाठी, जसं की PhD वगैरे, अजून फ्लावर्स वगैरे खूप काय काय त्यात आहे. तर मला पण बिझनेसमध्ये इंटरेस्ट आहे. तर मित्रांनो, कोल्हापूर TVच्या या आजच्या एपिसोडमध्ये आपण कोल्हापूरमधल्या तरुणांना भेटलो, ज्यांची काय इच्छा होती किंवा काय अपेक्षा होत्या, जॉब करायचा आहे की बिझनेस करायचा आहे, त्यांचा माइंडसेट आपण चेक केला. जास्तीत जास्त मुलामुलींनी आपल्याला जॉब सांगितला आहे, कारण जॉब मिळाला की त्याच्यानंतर आपण थोडेफार पैसे कमावू शकतो आणि मग आपण ते बिझनेसमध्ये वापरू शकतो, असा एकंदरीत या मुलांचं म्हणणं आपल्याला पाहायला मिळतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जॉब किंवा करिअर याकडे पळताना किंवा याकडे धावताना काही मनात वाईट विचार येतात, कारण ते यश आपल्याला मिळत नसेल तर काही वाईट गोष्टीसुद्धा डोक्यात येत राहतात. मग यातून जीव देणं घेणं अशा पद्धती होत असतात. तर याकडं दुर्लक्ष करून किंवा असा विचार न करता आपल्याकडं भरपूर संधी आहेत, भरपूर अपॉर्च्युनिटी आहेत, तर त्या कुठे मिळतात आणि त्या संधीचं आपण सोनं कसं करू शकतो हे पाहणं आता सध्याच्या तरुणाईनं गरजेचं आहे.